अकोला जिल्ह्यातील घुसर ते दोनवाडा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून मोठमोठ्या खड्डे पडलेल्या रस्त्यात नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे। त्यासोबत रस्त्याच्या बाजूला असलेल्या काटेरी झुडपे व बाभळीच्या फांद्या रोडवर आल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत 2017 मध्ये या रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे। तेव्हापासून आजपर्यंत 3 ते 4 वेळा या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे, परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यावर खड्डे पडत असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता रामरतन घावट, अकोला प्रतिनिधी। काय नाव? नमस्कार, मी रवींद्र रामसिंग ठाकूर। दोनवाडा रोड मातोळी दोनवाडा रोडवर खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यामुळे आपल्या कुटुंबास काही त्रास आहे का? हो, या खड्ड्यामुळे आमच्या घरामुळे लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे मच्छराचा खूप त्रास आहे आणि गाड्यांचा खूप त्रास आहे। मला पाणी उडत याचा पाणी साचलेल्या रोगराई होऊ शकते का? हो, याचा शासनच जबाबदार आहे। काही झालं तर याला जबाबदार कोण? शासन राहील। आमदार साहेबांनी उद्घाटन केलं रोडचं, खरी गोष्ट आहे का? हो, कधी केलं? 3 दिवस झाले या रोडचं उद्घाटन केलं। कधी काही सांगितलं का रोडच्या बाबतीत? त्यांनी कधी होते, काय होते, काय कधी किती महिन्यानं होते की किती दिवसात दिला त्यांनी? तोपर्यंत काय? तोपर्यंत या गड्ड्याचं तुम्ही बघा। काही शासनानं बुजवले नाही तर तुमच्या आरोग्यात धोका आहे काय? हो,